वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। याचा परिणाम पूर्ण जिल्ह्यातील जे प्रकल्प आहेत याच्या पाणी साठ्यावर झाला आहे। विशेष म्हणजे हे पाणी साठा पूर्णतः घटत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ येते। मी सध्या वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी या प्रकल्पावर आहे। सध्याची परिस्थिती बघितली या प्रकल्पात 26% पाणी साठा आहे। याच्यामुळे जे वाशिम शहराला जो पाणी पुरवठा केला जातो सध्याच्या परिस्थितीत 8 ते 12 दिवसाला केला जातो। मात्र आता पुढील अजून 1 ते 1.5 महिना बाकी आहे। त्यामुळे या पाणी साठा हा पूर्णतः कमी होणार आहे। त्यामुळे याचा पाणी टंचाईचा सामना आहे शहराला करण्याची वेळ येणार आणि पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचं चित्र आहे। सध्याची परिस्थिती जर जिल्ह्यातील प्रकल्पाचा विचार केला तर जिल्ह्यातील जे लघु आणि मध्यम प्रकल्प आहे या ठिकाणचं जर पाणी साठा आहे तर 20.86% पाणी साठा आहे। त्यामुळे जिल्ह्यात पाणी पातळी झपाट्यानं घटत आहे। विशेष म्हणजे जे उष्णतेचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच्यात 44 अंशापर्यंत हे तापमान गेले। त्यामुळे अनेक प्रकल्पात बाष्पीभवन होऊन हे पाणी पातळी घटत असल्यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।